बारामतीच्या कृषी प्रदर्शनात माती विना शेती पाहायला मिळणार आहे। हायड्रोपोनिक शेती यामध्ये केवळ पाण्याच्या वर पालेभाज्यांचे पीक घेतले असून ही माती विना शेती शेतकऱ्यांना 16 ते 20 जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे। आता आपण जे काही वेगवेगळे हायड्रोपोनिकच्या सिस्टम आहेत ते आपण पाहणार आहोत। हे बघतोय त्याला आपण म्हणतो ग्रो टावर, म्हणजे वर्टिकल, म्हणजे 10 गुंठ्याचं उत्पादन आपण 1 गुंठ्यामध्ये घेऊ शकतो ह्या पद्धतीने। हे दुसरी पद्धत याला म्हणतो आपण ए फ्रेम, म्हणजे विविध प्रकारचा पालेवर्गीय भाजीपाला यामध्ये यांची ग्रोथ अशी मुळांची अशी ग्रोथ होती। त्यामध्ये पाणी असताना पाण्यामध्ये विरघळणारे खतं त्यानुसार या झाडाचं आपण पोषण करतो। हे झालं तुमचं ए फ्रेम। नंतर पुढची सिस्टीम आहे याला म्हणतो आपण फ्लॅट बेड। फ्लॅट बेड मध्ये असं विविध प्रकारचा आपण वेगवेगळ्या प्रकारचे लेट्यूस आपण त्यामध्ये लावलेत, ह्याची सुद्धा आपण ग्रोथ यामध्ये आपण खताचं पाणी असताना त्यामध्ये त्या पिकाची वाढ होते। हे झालं तुमचं फ्लॅट बेड। मग यामध्ये तुम्हाला पक्चो आहे। नंतर ए फ्रेम मध्ये आपण स्ट्रॉबेरी सुद्धा लावलेली आहे। स्ट्रॉबेरी बघा तुम्हाला कशी लाल दिसते ना, हळूहळू अजून एक 15 दिवसामध्ये पूर्णपणे काढणीसाठी येणार आहे। नंतर आपली पुढची सिस्टीम आपण आहे ती ग्रो टावर सिस्टीम, म्हणजे आपण एक 7 ते 8 पद्धतीने असे थरावर, ह्याला आपण थरांची शेती सुद्धा म्हणू शकतो। या ठिकाणी तुम्ही स्ट्रॉबेरी लावू शकता, पालेवर्गीय भाजीपाला लावू शकता, पालक लावू शकता, मेथी, कोथिंबीर, जे तुम्ही आपण घरी जे लावतो ते सुद्धा आपण बाल्कनीमध्ये हे मॉडेल तुम्ही घेऊन अशा पद्धतीचं तुम्ही उत्पादन घेऊ शकता। नंतर पुढचं आहे ते आपण एरोपोनिक्स टेक्नॉलॉजी, जी बघा आपण त्याला म्हणतो हवेतील शेती, म्हणजे आपण काय करतो खालून खतांची फवारणी करतो आणि ते हवेमध्ये त्याची मुळं वाढतात। स्ट्रॉबेरी असेल किंवा बटाटाचे उत्पादन घ्यायचं असेल मदर बल्बसाठी किंवा एखाद्या औषधी वनस्पतीचं उत्पादन घ्यायचं आपण हे त्या ठिकाणी एरोपोनिक्स टेक्नॉलॉजी वापरू शकतो। नंतर पुढची आपली पद्धत आहे डच बकेट, म्हणजे बकेटमध्ये आपण या ठिकाणी बघता तुम्ही चेरी टोमॅटो आपण लावलेला आहे। चेरी टोमॅटोचं, रंगीत ढोबळी मिरचीचं, काकडीचं, टोमॅटोसाठी डच बकेटमध्ये तुम्ही त्याचं उत्पादन घेऊ शकता। नंतर या उजव्या बाजूला तुमच्या दिसतंय ते आपल्याला एक रंगीत ढोबळी मिरची, ते सुद्धा आपण उत्पादन घेतलेलं आहे। स्ट्रॉबेरी सुद्धा तुम्ही बघा स्ट्रॉबेरी कशी लागली, ती साईज किती झालेली आहे। याला आपण 100% सेंद्रिय आणि विषमुक्त स्ट्रॉबेरी म्हणू शकतो। त्यामध्ये माती विना आपण जे काय माती बंद करून जे क्ले बॉल किंवा लिका म्हणतो त्यामध्ये माध्यम बघा तुम्ही खाली माध्यम माती नाही, अशा पद्धतीच्या माध्यमामध्ये आपण स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे। आणि नंतर पुढची जी पद्धत म्हणतो आपण, ज्या ठिकाणी कुठंच लाईट नाही तर इनडोअर आर्टिफिशियल लाईट लावून सुद्धा आपण त्याचं वेगवेगळ्या पिकाचं उत्पादन घेऊ शकतो। किंवा हे ट्रॅप पेपर मध्ये स्ट्रॉबेरी लावले, तुम्हाला हे कोकोपीट मध्ये आपण तुम्ही स्ट्रॉबेरी लावलेली दिसते। आणि आता मागच्या बाजूला हे DWC बघा तुम्ही, आता हे वेगळं मॉडेल संत पाण्यामध्ये ह्याला म्हणतो आपण डीप वॉटर कल्चर। खाली आपण खताचं पाणी केलं आहे आणि ऑक्सिजन देण्यासाठी त्याला वेगवेगळ्या मशीन्स बबल्स लावलेत, जेणेकरून ऑक्सिजन मिळालं की त्या मुळांची वाढ चांगली होते। ह्याला म्हणतो आपण डीप वॉटर कल्चर। तर अशा विविध पद्धतीचं आपण तंत्रज्ञान या ठिकाणी दाखवतोय आणि शेतकऱ्यांना शिकवतोय। तरी या तंत्रज्ञान बघण्याचा सतत शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती। धन्यवाद।